सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. नवीन घर, दुकान, मंदिर किंवा कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी एक पवित्र विधी केला जातो, तो म्हणजे भूमिपूजन. पण कधी विचार केला आहे का, भूमीची पूजा अर्चना का केली जाते आणि ही परंपरा आपल्या धर्मग्रंथामध्ये कुठे सांगितलेली आहे? चला तर मग जाणून घेऊया. हिंदू धर्मात पृथ्वीला फक्त जमीन मानले नाही, तिला पृथ्वी देवी मानलेले आहे. म्हणूनच बांधकाम सुरू करण्यापूर्वी तिची पूजा अर्चना करून तिची परवानगी आणि आशीर्वाद घेतले जातात. अनेक पुराणामध्ये सांगितलेले आहे की भूमिपूजन केल्याने त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा वाढते, वास्तुदोष कमी होतो आणि त्या घरात सुख समृद्धी नांदते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत भूमिपूजनाला खूप पवित्र आणि महत्त्वाची परंपरा मानली जाते. भूमिपूजनाची परंपरा कोणकोणत्या ग्रंथामध्ये आहे ते उल्लेख केलेला आहे, ते आपण बघूयात. स्कंद पुराणामध्ये मंदिर, घर किंवा कोणते बांधकाम सुरू करण्यापूर्वी भूमीची पूजा अर्चना करावी असं सांगितलेलं आहे. पृथ्वीला देवता म्हणून तिची क्षमा मागावी आणि मग काम सुरू करावे असं सांगितलेलं आहे. गरुड पुराणामध्ये वास्तू आणि भूमी यांचं महत्त्व सांगितलेलं आहे. योग्य मुहूर्तावर भूमिपूजन केल्यास त्या जागी सुख, समृद्धी आणि शांती नांदते असं सांगितलेलं आहे. मत्स्य पुराणामध्ये घर किंवा मंदिर बांधताना वास्तुदेवता आणि पृथ्वी देवीचे पूजन करणे आवश्यक मानलेले आहे. भूमिपूजन ही परंपरा अनेक पुराणामध्ये सांगितलेली असून त्यामागचा मुख्य उद्देश काय आहे की पृथ्वी देवीचा सन्मान करून तिच्या आशीर्वादाने कामाची सुरुवात करणं. आता आपण भूमिपूजन कसं करावे बघूयात. भूमिपूजन म्हणजे काय हे बघूयात आधी. भूमी म्हणजे पृथ्वी आणि पूजन म्हणजे पूजा अर्चना. म्हणजे त्या जागेवर आपण घर किंवा इमारत बांधणार आहोत त्या भूमीचे पूजन करणे म्हणजेच भूमिपूजन. या विधीमध्ये काय विशेषतः गणपती, वास्तुदेवता, पृथ्वीदेवी यांची पूजा अर्चना केली जाते. कारण गणपतीला विघ्नहर्ता मानलेलं आहे आणि पृथ्वीदेवीला माता मानलेली आहे. वास्तुदेवता म्हणजे काय, त्या घराचं रक्षण करणारा मानलेला आहे. भूमिपूजन का करतात? पृथ्वी मातेची क्षमा मागण्यासाठी. आपण घर बांधताना जमीन खणतो, त्यामुळे पृथ्वी देवीची क्षमा मागण्यासाठी ही पूजा अर्चना केली जाते. परंपरेनुसार भूमिपूजन केल्याने काय होते, त्या जागेतील नकारात्मक ऊर्जा कमी होते असं मानलेलं आहे. गणपती पूजनार्चन केल्यामुळे काय होते, कामात येणारे अडथळे, काम निर्विघ्नपणे पार पाडलं जातं असं मानलं जाते. भूमिपूजन करून बांधलेले घर हे आनंद, शांती आणि समृद्धीचे स्थान बनते असं मानलेलं आहे, म्हणजे सुख समृद्धीसाठी. हे भूमिपूजन कसे करतात? शुभ मुहूर्त काढला जातो. सर्वप्रथम आधी शुभ मुहूर्त, पंचांग पाहून शुभ तिथी, शुभ मुहूर्त काढला जातो. शुभ वेळेतच भूमिपूजन केलं जातं. गणपती पूजन अर्चन केलं जातं. कोणत्या आपण प्रत्येक कामाच्या आधी शुभ कामासाठी गणपतीची पूजा अर्चना करतो. कारण काय की विघ्नहर्ता मानलं जाते गणपतीला. त्याच्यानंतर भूमी आणि वास्तुदेवतेची पूजा अर्चना केली जाते. भूमी म्हणजे पृथ्वी देवी, तिला हळदी, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण केली जातात. कलश स्थापना केली जाते. त्या ठिकाणी तांदूळ खाली ठेवून कलश स्थापना केली जाते आणि त्याची पूजा केली जाते. नारळ फोडलं जाते तिथं आणि एक खड्डा खणला जातो आणि त्याच्यानं पूजा केल्यानंतर त्या जागी माती एक खड्डा खणला जातो आणि ह्यालाच काय म्हणतात, भूमिपूजनाची मुख्य क्रिया मानली जातं. आता आपल्याला प्रश्न पडतो, भूमिपूजन खड्डा करून वीट का ठेवतात? भूमिपूजन करताना ज्या ठिकाणी घर किंवा इमारत बांधायची असते त्या जागी एक छोटा खड्डा खणला जातो. त्या खड्ड्यामध्ये हळदी, कुंकू, एक वीट ठेवली, त्याला हळदी, कुंकू, फुलं ठेवले जातात त्या विटावर. ती वीट म्हणजे काय असते, त्या घराचा पहिला पाया मानला जातो. त्यानंतर त्या विटेचं पूजा अर्चन करून हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं वाहिली जातात. देवताचे स्मरण केले जातं. विशेषतः श्री गणपती, पृथ्वी देवी आणि वास्तुदेवता यांची प्रार्थनासुद्धा केली जाते. याचा अर्थ काय असतो की ही वीट घराच्या मजबूत पायाची सुरुवात दर्शवते. पृथ्वी मातेचा आशीर्वाद मिळावा म्हणून हा विधी केला जातो. घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी असा संकल्प केला जातो. म्हणूनच भूमिपूजनात ठेवलेली एक वीट फक्त वीट नसते, नवीन घराच्या शुभ सुरुवातीचे आणि देवतांच्या आशीर्वादाचे प्रतीक असतं. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये भूमिपूजनाला खूप पवित्र मानलं जातं. कारण हे फक्त बांधकामाची सुरुवात नसून पृथ्वी मातेच्या आशीर्वादाची
आशीर्वादाने नवीन स्वप्नाची सुरुवात असते. आता आपल्याला प्रश्न पडतो, भूमिपूजनानंतर जेवण ठेवतात का? तर आपला आपला वैयक्तिक प्रश्न असतो. काही काही ठेवतात, काही काही ठेवत नसतात. तर का ठेवतात बाबा? आनंदाचा क्षण असतो, नवीन घर बांधकामाची सुरुवात असते, नातेवाईक पाहुणे वगैरे यांना जेवण दिलं जातं. प्रसाद म्हणूनच जेवण दिलं जातं. आणि कसं आहे, प्रसाद किंवा जेवण काय देणं म्हणजे सत्काराचं चिन्ह मानलं जातं, म्हणून सुद्धा जेवण काही काही ठिकाणी ठेवते. आणि काही काही पुण्य मिळतं, कारण हिंदू परंपरेमध्ये देव अर्चनेनंतर लोकांना अन्न देणे पुण्याचे काम मानलं जातं. बहुतेक वेळा साधे व सात्विक जेवण ठेवलं जातं. म्हणजे आपला वैयक्तिक प्रश्न असतो, पोळी भाजी वरण भात असं एखादं गोड पदार्थ, शिरा किंवा लाडू असं ठेवलं जातं. म्हणूनच अनेक घरांमध्ये भूमिपूजनानंतर पाहुण्यांना जेवण देऊन आनंद साजरा केला जातो. ही परंपरा प्रत्येक ठिकाणी असतेच असं नाही, काही काही ठिकाणी असते, काही काही ठिकाणी नसते. पण आपल्याला प्रश्न पडतो, भूमिपूजनात आहेर असतात का? तर आहेर का देतात? तर आहेर देण्याचं मागचं काय कारण असतं की शुभेच्छा देण्यासाठी. आता बांधकाम सुरू झाल्यामुळे नातेवाईक शुभेच्छा म्हणून आहेर देतात. आपल्या संस्कृतीमध्ये लग्न, गृहप्रवेश, नामकरण यासारख्या मंगलप्रसंगी आहेर देण्याची परंपरा आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी भूमिपूजनाला सुद्धा आहेर दिला जातो, सहकार्य आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून दिलं जातं. आहेरामध्ये काय काय दिलं जातं? मुख्यतः नारळ, फळे, मिठाई, कधी कधी साडी किंवा कपडे, एक छोटंसं गिफ्ट म्हणून दिलं जातं. म्हणूनच भूमिपूजनामध्ये आहेर देणं ही आनंद आणि शुभेच्छा व्यक्त करण्याची एक सुंदर परंपरा आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी ती प्रथा असते असं नाही, आपल्या आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार ती केली जाते. भूमिपूजनाचा अधिक व्यापक आणि पारंपरिक प्रकार एक मानला जातो, तो म्हणजे काय? काही काही ठिकाणीच केलं जातं, भूमियज्ञ केलं जातं. भूमियज्ञ म्हणजे काय? तर भूमियज्ञ हा नवीन घर, मंदिर, मंडप किंवा कुठलेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी केला जाणारा यज्ञ आहे. त्यामध्ये फक्त पूजा अर्चनाच नाही, त्यासोबत विविध मंत्रोच्चार, हवन, यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित करून पृथ्वी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी केला जातो. भूमियज्ञाचे काय महत्त्व आहे? बांधकाम निर्विघ्न व्हावं, वास्तुदोष कमी व्हावं, सुख समृद्धी आणि शांती घरात राहावी, देवतांचे आशीर्वाद आणि निसर्गाचा आदर मिळावा, हा त्याच्यासाठी यज्ञ केले जातं. फार क्वचित ठिकाणी केलं जातं, पण काही काही ठिकाणी भूमियज्ञ केलं जातं. म्हणूनच भूमिपूजनाच्या पुढील पायरीवर भूमियज्ञ केल्यास ते नवीन घर आणि प्रकल्प पूर्णपणे पवित्र आणि मंगलमय होतो. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक काम सुरू करण्यापूर्वी देवाचे स्मरण करण्याची परंपरा आहे. भूमिपूजन ही त्याच परंपरेचा एक भाग आहे. ही पूजा अर्चना आपल्याला सांगते की निसर्गाचा आदर करून देवतांचे आशीर्वाद घेऊन केलेले काम पुढील शुभ आणि मंगलमय होतं आपलं पुढचा काळ. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये भूमिपूजनाला अत्यंत पवित्र मानलं जातं, कारण ही केवळ एका घराच्या बांधकामाची सुरुवात नसून पृथ्वी मातेच्या आशीर्वादाने नवीन स्वप्नाची सुरुवात असते. म्हणूनच भूमिपूजन ही फक्त जमीन खणण्याची पूजा नाहीये, ती पूजा अर्चना नाही, ती नवीन सुरुवातीची, शुभेच्छांची आणि आशीर्वादांची परंपरा आहे. जसे आपण प्रत्येक नवीन काम करण्याआधी आपण देवाचे स्मरण करतो, तसेच भूमीला सन्मान देऊन तिचा आशीर्वाद घेतल्यास आपले काम निर्विघ्न, मंगलमय आणि समृद्धीपूर्ण होते. चला, प्रत्येक नवीन प्रकल्पाची सुरुवात भूमिपूजनाने शुभ आणि मंगलमय बनवूया आणि आपल्या संस्कृतीतील या पवित्र परंपरेला जपूया. भूमिपूजन ही पृथ्वी मातेच्या आशीर्वादाचे आणि आदराचे प्रतीक आहे. जय भूमी माता.